आता बघूयात पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला मोठी भरती येणार। 26-27 जूनला 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। मराठवाड्यासह मान्सूनपूर्व पावसाचा फटका। 16 दिवसात 3000 हेक्टरचं नुकसान। रत्नागिरीत विविध ठिकाणी मध्यरात्री जोरदार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। सोलापुरातील म्हाड्याच्या अकोले खुर्द गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान। डाळिंबाची झाडं पडली, विद्युत खांब पडल्यानं गावात बत्ती गेली। बुलढाण्याच्या सायखेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरील पत्रे उडाले, नागरिकांची तारांबळ। पुण्याच्या भोर तालुक्यातील मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। शेतकऱ्यांची पेरणी मशागतीच्या कामाची लगबग सुरू। नंदुरबार शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचं नुकसान झालेल्या भागाची आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी। नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तात्काळ मदत मिळणार, गावित यांचं आश्वासन। जळगाव शहरामध्ये नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्याचा प्रकार समोर। नागरिकांकडून गढूळ पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शुद्ध पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी।